कृतिकाला इथे मी एक टास्क दिलेला आहे. 10 आउट ऑफ 10 याला देऊ शकतो फिनिशिंग वगैरे या साडीच्या. आणि एकदम लाईट वेट आहे साडी. अरे बाळा काय झालं, ते फर्स्ट ट्राय आहे. ते मग तिला परत काढलंय, परत थोडं त्यापेक्षा आम्ही याला जास्त बेकार वाटलं. हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. फायनली 10 दिवसांनी हे साडी मला रिसीव्ह झालेली आहे. ऑर्डर करून 10 दिवस झालेला आहे. आणि यासोबत ना ब्लाऊज ही स्टिचड आहे. आणि आपण आता ही साडी ओपन करून पाहणार आहोत. खूप दिवस झालं वाट पाहत होते, खूप लेट झालेला आहे. आणि मला खूप आवडलेली साडी पिक्चरमध्ये पाहून तरी, म्हणजे पिक्चरवरती. आता पाहूया कशी आलेली आहे ती. अगोदर ब्लाऊजची साडी, ब्लाऊज पाहूया. नाही साडी, सॉरी, ब्लाऊज ठेवलेला आहे. अगोदर साडी पाहूया, त्यानंतर यासोबत ना स्टिचड ब्लाऊज आहे, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि खूप लाईट वेट वाटत आहे साडी, आणि बेटर आहे ना असं. पाहू शकता, हे पहा वर्क किती सुंदर आहे. आणि मोती चिकटवलेले आहेत. आणि याची ना फिनिशिंग पण एक नंबर आहे. म्हणजे आपण 10 आउट ऑफ 10 याला देऊ शकतो फिनिशिंगला वगैरे या साडीच्या. आणि एकदम लाईट वेट आहे साडी, म्हणजे आपण कुठे बाहेर जातानाही घालू शकतो. आणि घरातही, कारण पार्टीवेअर टाईप लुक देते. आणि प्लस घरीही घालायला कुणाला आवडत असेल तर घालू शकतात. आणि बाहेर जातानाही आपण वेअर करू शकतो. साडीचा कलर आणि फिनिशिंग इथे तुम्हाला ना स्पष्ट दिसेल. आणि खरंच साडी खूप छान आहे. नक्कीच तुम्ही बाय करू शकता. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि यावरचं ब्लाऊज तर वा, एकदम सुपर आहे. आणि या ब्लाऊजसोबत ना तर लुक आणखीनच उठून दिसेल. आणि बॅक साईडला आणि फ्रंट साईडला, दोन्ही साईडला असं पूर्ण वर्क आहे ब्लाऊजवरती. आणि स्लीव ही 3/4 आहेत. आणि फुल वर्क आहे संपूर्ण ब्लाऊजवरती. आणि याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. नक्की चेक करा. आणि घ्यायला पण काय तेवढी महागडी नाहीये, नक्कीच घेऊ शकता. काय आहे ते काय आहे? तू काही फ्रूट आहे का? हे बघा, फ्रूट आहे तू. इथे मध्ये काय आहे? चष्मा घातलेला आहे वरून बघा. पडशील का? पपया आहे. तू खाल्ला ना पपया? आता मला पपया खूप आवडतो. आणि ऑलमोस्ट माझं किचन आवरून झालेलं आहे. भांडी पण धुतलेली आहेत, पण पाणी गळेपर्यंत मी तिथंच ठेवून देणार आहे. आणि सिकडी पण पुसून घेतलेली आहे. कसं 4 वाजता आले ना, काहीतरी बनवल्यामुळे आणखी काहीतरी बनवावंच लागतं. 4 वाजता तेव्हा बनवल्यामुळे आणखीन बराच इथं पण पसारा होता, तोही आवरून घेतलाय. काय प्राणी का? हे काय? ससा. ससा आला, ससा. हो, बाबूला माझ्या तसं म्हणू नका. हे ससा म्हणताय आणि त्याला तसं का म्हणताय? हो, तो ऍक्टिंग करतोय. द्या टिफिन द्या. पप्पा, मस्त होती ना आजची भाजी? सुपर होती. सुपर एकदम. हो, आवडली. पडली. रोज डब्यात तशीच येते. हे होणार तो. हा, करू जेवायला सांगा, आणखीन करायचं आहे. तुम्ही लवकर आलात आज, सांगा. अवघड प्रश्न विचारले म्हणून तर विचारता ना. लवकर आले की तयारी करून ठेवायची उत्तराची या प्रश्नाच्या. ओके हां, मग सांगा. जय म्हणाल ताई. किटून सांगितलं फळं खायचे? होय रे. अरे मी बरं झालं वांगी पाण्यात घातले होते, कट केले नाही ते. छान झालं. हा, मग मी काढून ठेवते. ठीक आहे. तू वांगी मग भाकर खाऊया ना तुला? नाही, मी कट नाही केले. फळं खाणार का भाकरी खाणार? काय खाणार? ओय माणसात या, आता बस झालं. आता परत जर ऍक्टिंग केली तर मी मार देणार. ओके, आता बस झालं. अति नाही करायचं कुठली गोष्ट. कृतिकाला इथे मी एक टास्क दिलेला आहे, ते म्हणजे ड्रॉइंगचा. आणि इथं ही पिक्चर म्हणजे फोटो फेस ड्रॉ करत आहे. आणि हे कोणाचं आहे
हे ड्रॉ पूर्ण झालं ना ती फोटो आणि प्लस हे दोन्हीही दाखवेल किती सिमिलर आलं. बघ हिचं ड्रॉइंग पूर्ण झालं की मी तुम्हाला दोन्ही पिक्चर दाखवते, ज्याने कळेल आपल्याला की ती किती पर्सेंटेज तिनं ना ड्रॉ सेम टू सेम काढलेला आहे. तू साईडला बस रे, तिला करू दे, चल डिस्टर्ब करू नको. चला, संध्याकाळचा डिनर ही रेडी झालेला आहे. त्यामध्ये फक्त ना हे डाळीतले फळं खायचे होते, जे की मुलांना अगोदर काहीच म्हणजे आवडतच नव्हते. परंतु ना होममेड पास्ता म्हणून यांना 1-2 वेळा खायला घातले ना, तेव्हापासून मुलं खूप आवडीने खातात आणि खूप हेल्दी पण फूड आहे. का इथं बाळाचा होमवर्क म्हणजे मुलाचा होमवर्क पप्पा करून देत आहेत. चिटिंग करतोय किट्टू. आणि माझे हेअर कलर बघा किती सुंदर झालेत, केस शाईनले खूप, जरा मध्ये मध्ये पांढरे तर सगळ्यांचेच होत आहेत आजकाल बरोबर आहे रे. झालेले. ते छान नव्हतं वाटत. अरे बाळा काय झालं, ते फर्स्ट ट्राय आहे. तिकडे दे बघ, नाककडे आपण दाखवूया सर्वांना. म्हणजे छान आली आमची ड्रॉइंग, फक्त ना थोडंसं नोजला म्हणजे अगोदर छान होतं, परत तिला वाटलं बेटर नाहीये, मग तिनं परत काढलंय. परत थोडं त्यापेक्षा आम्हाला जास्त बेकार वाटलं, म्हणून तिला वाटतं की नाही जमलं. पण तिला फर्स्ट टाइम ट्राय केलेला आहे आणि कुठलंही म्हणजे ना गायडन्स वगैरे न घेता डायरेक्ट ट्राय केलेला आहे. त्याचा म्हणजे विचार करताना तिनं खूप छान काढलेला आहे असं मला तर म्हणायचं आहे. आणि तसं ती आहे पण, आणि मी तुम्हाला दाखवते, नक्की बघा. आणि किती पर्सेंटेज तिनं ना म्हणजे काढलंय बरोबर ड्रॉइंग असं तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे 100 पैकी किंवा 10 पैकी किती टक्के मॅच झाले, किंवा 100 पैकी 50, 60, 70% किती मॅच झाले ती इमेजला फोटो, हे नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर पण हिला मी बऱ्याच अशा म्हणजे ड्रॉइंगच्या ना टास्क देणार आहे आणि तेही मी ना तुमच्याशी शेअर करत जाईन. म्हणजे अभ्यास वगैरे झाला ना, तिला ड्रॉइंगचं खूप वेळ आहे, बऱ्याच ड्रॉइंग काढते ते पाहून आणि एकदम मॅच म्हणजे काढते, खूप छान काढते. मग मला असं वाटलं की का नाही तिनं इमेज ड्रॉ कराव्या, म्हणजे असं फोटो वगैरे. आणि म्हणून मी तिला फर्स्ट टाइमच हे दिलेलं आहे टास्क. कुठलं तर ड्रॉइंग देते. हां, तुला पण करायचं ड्रॉइंग. तू तू ना एलिफंट ड्रॉ करून दाखव. एलिफंट. मग काय करणार, बरं इझी देऊ. इंडिया फ्लॅग. इंडिया फ्लॅग करतो मग. नाही नाही तर मी ना वरती बादल बनवते आणि स्काय ब्लू बनवते आणि वरती ना गार्डन बनवते. नेचर ड्रॉ करतो तू. आणि तिथे ना तू नेचर ड्रॉ करू. पार्क ड्रॉ कर ना, आणि तू तिथे बसलेला असतो. ओके ओके. आता संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आमचं असं काहीसं चालू आहे. आणि ना हेअर कलर केल्यामुळं ना लेट झालेला आहे आणि आजचं वॉकला जायचं आमचं राहून गेलेलं आहे. आणि 10 इथंच वाजलेले आहेत. जेवण होऊन पण मला वाटतं आता अर्धा तास झालं आमचं. आणि त्यानंतर रितिकानं अगोदर काही ड्रॉ केलं होतं आणि त्यानंतर राहिलेलं ती आता कव्हर करत आहे. रितिकाची ड्रॉइंग पूर्णतः रेडी झालेली आहे आणि मी ती तुम्हाला आता दाखवते. आणि त्याबरोबर ना साईडला जी मी तिला इमेज दिली होती ना, तीही मी तुम्हाला दाखवते. रितिकाने हे ड्रॉ केलेलं आहे आणि ही ड्रॉइंग कोणाची आहे तुमच्या लक्षात आलं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हे काय ड्रॉ केलं ना, मीही तुम्हाला दाखवते इमेज साईडला. किती पर्सेंटेज रितिकाने हे ड्रॉइंग ना ओके आलेलं आहे हे नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे तिलाही कळेल की याच्यावरती काम करावं का आणि ती यामध्ये ड्रॉइंगमध्ये बेटर होऊ शकते का हे तिला समजेल. हे तिनं फर्स्ट टायमिंगच ड्रॉ केलेलं आहे, त्यामुळे नक्की कमेंट करा. मूवी पण इकडे संपलेली आहे आणि आता झोपायची वेळ झालेली आहे. भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.